क्वेश्चन म्हणतोय ॲट अ पॉइंट इन अ स्ट्रेन मटेरियल, असाच उदाहरण सुरुवात होती याची नेहमी. ठीक आहे का. प्रिन्सिपल स्ट्रेस आहे 100 टेन्साईल आणि 40 कॉम्प्रेसिव्ह. चला काढा बरं का हा पॉईंट. काय म्हणले, हा पॉईंट आहे म्हणजे तुम्ही चौकोन दाखवणार. ओके का. व्यवस्थित वाचव बरं. तू काय म्हणतोय, तो म्हणतोय 100 न्यूटन पर mm स्क्वेअर टेन्साईल. म्हणजे बाळांनो आपण याच्यावर लावला 100 न्यूटन पर mm चा स्क्वेअर टेन्साईल आहे. हा 100 न्यूटन पर mm चा स्क्वेअर टेन्साईल. ओके. हां पुढे 40 न्यूटन पर mm स्क्वेअर कॉम्प्रेसिव्ह आहे. हा दुसरा प्रिन्सिपल. आता कॉम्प्रेसिव्ह म्हणजे अशा पद्धतीने लागेल बघा. किती येतो 40. तर मग हा 40 न्यूटन पर mm चा स्क्वेअर कॉम्प्रेस करणार. हा 40 न्यूटन पर mm चा स्क्वेअर. आता जो कॉम्प्रेस करतोय तो निगेटिव्ह असतो, एवढी बात तुम्ही डोक्यामध्ये घालून घ्यायची. याचा अर्थ असा झाला की सिग्मा एक्स बराबर किती आहे रे, सिग्मा एक्स आडवा 100 न्यूटन पर mm चा स्क्वेअर आणि सिग्मा वाय किती असणार बाळांनो, सिग्मा वाय बरोबर -40. ही बात चुकू नका देऊ इथं. समजलं का. आता त्यांनी काय म्हणले तुम्हाला, हे बघा त्यांनी तुम्हाला काय म्हणलेले इथं ग्राफिकली असेल ते आपल्याला काही घेणं देणं नाही. डिटरमाइन द ॲनालिटिकली अँड ग्राफिकली. आपण ग्राफिकली नाही काढणार, आपण फॉर्म्युलाने काढणार, ॲनालिटिकली काढणार. रिझल्टंट स्ट्रेस इन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द प्लेन इन्क्लाइन. हे बघा इथं व्यवस्थित बघा. इन्क्लाइन ॲट 60 डिग्री टू द ॲक्सिस ऑफ मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस. कळालं का. दिमाग बघा कसं लागला, म्हणजे आपलं सगळं कव्हर होऊन जाईल. इथे काय म्हणलेलं आहे माहिती आहे का, 60 डिग्री टू द ॲक्सिस ऑफ मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस. म्हणजे मेजर प्रिन्सिपल स्ट्रेसची जी ॲक्सिस आहे म्हणजे आडवी ॲक्सिस आहे, त्याच्यासोबत 60 आहे. त्याच्यासोबत काय आहे, आलं का. म्हणून जेव्हा आपण थिटा काढणार बाळांनो, तो आडव्यासोबत 60 आहे. मग तुम्ही काय करणार 90 - 60 = 30. ही बात तुमच्या डोक्यात शिरायला पाहिजे. समजलं का. चला मग आपण आता काय करणार, आपण आता कॅल्क्युलेशन करणार बाळांनो. हां तू कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करा. पहिले 1 नंबर काय फाइंड आउट करणार मी आता, नॉर्मल स्ट्रेस. काय काढणार, नॉर्मल स्ट्रेस सिग्मा एन. सांगा फॉर्म्युला, पार्ट होऊन जायला पाहिजे. सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2 सिग्मा एक्स मायनस वाय बाय 2 कॉस 2 थिटा. त्याला सांगा बरं पटकन. सिग्मा एन, सिग्मा एक्स किती आहे 100 प्लस सिग्मा वाय काय आहे -40 डिवाइड बाय 2 प्लस सिग्मा एक्स किती आहे 100 मायनस सिग्मा वाय काय -40 डिवाइड बाय 2 कॉस 2 इंटू थिटा किती आहे, थिटा आहे 30. थिटा किती आहे 30. मग मला सांगा सिग्मा एन कितीला. हा बघा 100 मधून 40 गेले 60 डिवाइड बाय 2 30 प्लस हे 140 आहे, 140 डिवाइड बाय 2 70 कॉस 60 बाळांनो. मला सांगा हा सिग्मा एन किती होतोय 65. तुझं किती आलं बाळा 65. कसं काय 65. हा हे काय ते आन्सर किती येते 65 न्यूटन पर mm स्क्वेअर म्हणजे MP. ओके का सगळ्यांना. आपण काय करणार आता आपण काढणार 2 नंबर शिअर स्ट्रेस. काय काढणार शिअर स्ट्रेस. हे बाळांनो शिअर स्ट्रेस म्हणजे टाऊ कसं काढणार तुम्ही, टाऊ बराबर सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 साइन 2 थिटा. सिग्मा एक्स किती तुमच्याकडं 110 मायनस सिग्मा वाय काय -40 डिवाइड बाय 2 साइन 2 इंटू 30 2 इंटू 100. हा किती आहे 100 आहे का. ओके हा 100 आहे बाळांनो, तो 100 आहे. मग मला सांगा टाऊ किती येतोय 60. हे बघा 140 100 मायनस प्लस 140 डिवाइड बाय 2 साइन 60 किती आलं 60.62. तो 60.62 न्यूटन पर mm चा स्क्वेअर. हा झाला टाऊ. हा काय झाला टाऊ. आता आपण काय काढणार, टाऊ झाला. आपण काढणार रिझल्टंट स्ट्रेस काढणार बाळांनो. तो 3 नंबर रिझल्टंट स्ट्रेस. 3 नंबर कसा काढणार रिझल्टंट स्ट्रेस. रिझल्टंट स्ट्रेस कसा काढणार तुम्ही R = मध्ये सिग्मा एनचा स्क्वेअर प्लस टाऊचा स्क्वेअर आणि काही अंतरावरती जायचं खाली जाऊन सोडून काय टॅन इनवर्स ऑफ. काय करणार टॅन इनवर्स ऑफ उलटा लिहायचा टाऊ डिवाइड बाय सिग्मा एन. मग सांगा बरं का आर किती आला बाळांनो, क्रमशीर टाकायचं. क्रमशीर 88.88 न्यूटन पर mm चा स्क्वेअर आणि फाय किती आला, तो आला 43. किती आला 43. अँगल चुकवला का बरं बघा एकदा 62 43 येतोय का 45. हा तो 43 डिग्री. फाय किती आला 43 डिग्री. कुठं चुकलं असेल कोणाकडून तरी, एक तर तुमच्याकडून किंवा त्याच्याकडून. हे झालं 3 बरं का 3. परत तुम्हाला काय शोधायला लावलेलं आहे बघा
या सगळ्या गोष्टी जर काढायच्या आहेत. व्हॉट इज द मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ शिअर स्ट्रेस. तुम्हाला मॅक्सिमम इंटेन्सिटी काढायची शिअर स्ट्रेसची म्हणजे टाऊ मॅक्स. तो टाऊ मॅक्सचा फॉर्म्युला असतो बाळांनो सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2. हे बघा ना शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे इकडे बरं का. काय फॉर्म्युला आहे शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 इंटू साईन 2 थिटा. या साईन 2 थिटाची व्हॅल्यू जेव्हा 1 राहील तेव्हा हा टाऊ मॅक्स राहील. म्हणजे टाऊ मॅक्सचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2. सिग्मा एक्स किती होता 100 मायनस 100 मायनस सिग्मा वाय किती आहे मायनस 40 डिवाइड बाय 2 म्हणजे किती बाळांनो 140 डिवाइड बाय 2 70 MPa 70 MPa. हा तर आता उत्तर किती आलं होतं अगोदरचा अँगल किती आला तिचा 43 होतं. किती आला अँगल आपण व्यवस्थित टाकला का 46.99 व्यवस्थित टाक बाळा. तर गडबड होते बाळांनो. तो हे जो अँगल आलेला आहे बाळांनो हा आला आहे 46.99. एकदा बघून घ्या हा सुद्धा चालू आहे 46.99 डिग्री मीन्स व्हॉट 47 डिग्री. 47 डिग्री आपला आन्सर राहणार आहे. एकदा चेक करून घ्या 60 किती टाकले बघून घ्या एकदा. हे बघा ना नॉर्मल टाका पहिले. नॉर्मल किती आहे 65. पहिले 65 टाकला का हे काय टाकले बाळा काय करतोय तू हे थांबा 1 मिनिट. तर शिफ्ट क्लोज पहिले काय आपण टाकले बघा आता 65 तो 65 शिफ्ट कॉमा कोण सांगितलं तुला मला मी शिकवतो काय आहे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका बरं का रे. क्रमशीट झाला टाऊ काय आहे 60.62 60.62 88.88 बरोबर आला का रिझल्ट. आणि अँगल आलाय बाळांनो 43. तो अँगल किती आलाय तो अँगल आलाय 43 डिग्री. ओके का. अशा पद्धतीने उदाहरण आपलं झालंय. तो कधी कधी कॉम्प्रेसिव्ह येऊ द्या काहीही येऊ द्या बाय ॲक्सिलचा आपलं प्रिन्सिपल स्ट्रेस टेस्ट संपलेला आहे. मॅक्सिमम शिअर स्ट्रेस कसा काढतात टाऊ एक सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2.